जर तुम्हाला समजा यात काही इश्यू आले लेट्स से तर काही प्रॉब्लेम नको पुढं, जे तुम्ही हा व्हिडिओ परत रिवाइंड करून वगैरे बघू शकता. तर आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बद्दल बघितलं होतं की व्हॉट इज अ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मीन्स when some radiation of a particular frequency means its energy is given as h nu, isn't it? So if there is a particular frequency, if there is a particular frequency which is greater than this threshold frequency, we have seen this, isn't it? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचा एखादा फोटॉन जर समजा ओके या इमिटर प्लेटवर स्ट्राईक झाला तर काय होणार, द इलेक्ट्रॉन विल गेट इमिटेड फ्रॉम देअर. गेटिंग इट? आणि हे करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची जी आपण नंतर बघणार आहे की वन इलेक्ट्रॉन कॅन ॲब्झॉर्ब only one photon. Okay, this is very important. म्हणजे तुमच्या येणाऱ्या फोटॉनकडे जर खूप जास्त एनर्जी असेल तर याचा अर्थ असा होत नाही की तो 10 इलेक्ट्रॉन्सला बाहेर काढेल तिथून. नो. कारण काय होतं, इलेक्ट्रॉन हा फोटॉनला ॲब्झॉर्ब करतो आणि फोटॉन इज नथिंग बट एनर्जी पॅकेट. इट्स लाईक युअर एनर्जी ड्रिंक, द एनर्जी ड्रिंक दॅट यू नेव्हर शेअर विथ युअर फ्रेंड्स. इट इज लाईक दॅट. फोटॉन काय करतो, इलेक्ट्रॉन काय करतो, ह्या फोटॉनला ॲब्झॉर्ब करतो आणि काय असेल ते स्वतःसाठी यूज करतो. मग समजा त्याला इथून बाहेर पडण्यासाठी मिनिमम एनर्जी म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो वर्क फंक्शन, मिनिमम एनर्जी लेट्स से 1 इलेक्ट्रॉन वोल्ट लागणार असेल and the photon that is incident on this emitter plate, it has a energy of let's say 5 electron volts. तर एक्स्ट्रा जी एनर्जी असते, एक्स्ट्रा किती एनर्जी आहे, 4 electron volts. This 4 electron volt is used for the motion of the electrons and means this extra energy is used for, it is used for what, the kinetic energy, isn't it? हे बेसिक आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मधली ही जी इक्वेशन आहे ही मी तुम्हाला शिकवली होती. व्हॉट इज दॅट इक्वेशन? दिस इक्वेशन इज गिवन ॲज E is equal to phi plus K. ओके, सिम्पली म्हणजे हे ऍक्च्युअली असे नाही आहे केई मॅक्स वगैरे काय काय आहे, पण ते नंतर आपण क्लिअर करू वन बाय वन. पण बेसिक काय आहे की जेवढे काय आपल्याकडे काय येणार आहे एनर्जी येणार आहे त्यातली मी थोडीशी इथून इमिट होण्यासाठी वापरतो. रेस्ट आय एम युझिंग फॉर कायनेटिक एनर्जी और द मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स. गेटिंग दिस? पण हे सगळं कधी पॉसिबल आहे, वेन दिस इज पॉसिबल वेन द इनसाइडिंग फ्रिक्वेन्सी, ही जी फ्रिक्वेन्सी इथे येते विथ द फ्रिक्वेन्सी विच द फोटॉन इज incident on this emitter plate, it should be greater than the threshold frequency. Then only this equation holds true. Okay, then only it is emitted. Okay, so these are the basic things. Now let's study about what the experimental setup of this system. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टला जो स्टडी केला होता आणि ह्याच्यात मग एनर्जी पॅकेट वगैरे असतात, हे जे सगळं ऑब्झर्व करून कन्क्लुजन काढलं होतं हर्ट्सने, तर त्याचा सेटअप कसा आहे बघा. ही जी तुम्हाला ट्यूब दिसते, दिस इज व्हॉट अ ग्लास ट्यूब, इव्हॅक्युएटेड कम्प्लिटली, त्यातून सगळं बाहेर काढले जेणेकरून इलेक्ट्रॉन्सला कुठलंही अफेक्ट नाही झाला पाहिजे जे बाहेर पडत आहे त्यात, एक्सटर्नल इन्फ्लुएन्स काही नसला पाहिजे. दॅट्स वाय it is evacuated and there is a quartz window here so that the ultraviolet light can get in. त्याचे फोटॉन जे असतील ते आत येऊ शकतात. ओके, so there are two plates. One is emitter plate from where the electrons are going to be emitted. One is collector plate where the electrons will strike. कळतंय? and इथं एक इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे सांगतो की ह्यांचं जे पोटेन्शियल असेल इमिटर प्लेट्स आणि कलेक्टर प्लेट्स, तर त्यांचं पोटेन्शियल यू कॅन अल्टर. समजा जनरली काय असतं इथं नेगेटिव्ह आणि इकडे पॉझिटिव्ह असं होतं, पण ह्यांना तुम्ही चेंज करू शकता, इथं प्लस करू शकता, इथं मायनस करू शकता युझिंग व्हॉट दिस कम्युटेटर सर्किट. इथे लक्षात, एक कम्युटेटर सर्किट मध्ये काय होतं, हे जे आता दिसतं इथं
हे पहिल्यांदा असं कनेक्शन होईल, त्यानंतर आणि हे असं कनेक्शन होईल, त्यावेळी निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल. किंवा नंतर कसं होऊ शकतं, सेम कनेक्शन हे जे इकडं कनेक्ट झालंय ते इकडं होऊ शकतं आणि इकडं होऊ शकतं. येते लक्षात. हे आता थोडंसं कन्फ्युजिंग वाटेल तुम्हाला, बट यू नीड नॉट वरी अबाउट दिस. हे कम्युटेटर सर्किटबद्दल काळजी करायची गरज नाही. याला एका सोप्या ह्याच्यात सुद्धा आपण मांडू शकतो. बट मेन इश्यू इज व्हॉट, तुम्ही यांचं पोटेन्शियल काय करू शकता, हायर करू शकता. आता समजा केस 1 मध्ये म्हणजे आपण दोन्ही पोटेन्शियल दोन्ही पोलॅरिटीसाठी स्टडी करणार आहे. लेट्स से फर्स्ट केस, when this emitter plate is negative, means this is the cathode, and second is what, this is anode. Okay, this is cathode, this is anode. Sorry, means what की ह्याच्यावर निगेटिव्ह म्हणजे ह्याचा तुम्ही बेसिकली अर्थ काय सांगू शकता की कलेक्टर प्लेट has higher potential than emitter plate. करेक्ट. मग त्याला आपण सिंपली काय म्हणतो, प्लस मायनस म्हणतो, की एनॉड हायर आहे म्हणून त्याला प्लस, कॅथॉड कमी आहे म्हणून त्याला काय म्हटलं, मायनस म्हटलं. ओके, दिस इज सिंपल. अँड सेकंड केस इज व्हॉट, यू कॅन मेक दिस पॉझिटिव्ह और दिस निगेटिव्ह. मीन्स नाउ दिस इज एनॉड and this is cathode. But in both the cases, what is common, that electrons are going to be emitted from this emitter plate only, be it cathode or anode, it doesn't matter. कुठून ते बाहेर पडणार आहे, इमिटर प्लेट वरूनच बाहेर पडणार आहे इलेक्ट्रॉन्स. ओके, सो जस्ट रिमेंबर दिस. आता इथे एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट सांगतोय मी. व्हेन इमिटर प्लेट इज निगेटिव्ह अँड कलेक्टर प्लेट इज पॉझिटिव्ह, ह्यावेळी काय होणार, when the electrons are emitted due to higher potential, or you can say positive, anode क्या है, positive, it will, or anode will what, anode will attract the electrons, anode will attract the electrons. बरोबर आहे. म्हणजे समजा तुम्ही इथं सर्किट कनेक्ट केलेलं नाही, तुमचे काय झाले, तुम्ही फोटॉन ह्याच्यावर टाकला समजा इमिटर प्लेटवर, तर इथून एक इलेक्ट्रॉन बाहेर पडणार आहे, हे नॉर्मल आहे. कनेक्ट केले समजा तुम्ही सर्किट आणि इथून इलेक्ट्रॉन बाहेर पडलाय आणि त्याला दिसतं की इथं पॉझिटिव्ह आहे आणि हे निगेटिव्ह आहे, तर काय करेल इलेक्ट्रॉन, it will move from negative side to positive side. Okay, so it will be collected on the collector plate. म्हणजे ह्यांच्यात जे पोटेन्शियल डिफरन्स देताय तुम्ही बिटवीन these two plates, it is doing the work of accelerating the electron. Okay, the potential difference between E and C is accelerating the electron. येते का बघा लक्षात. What it is doing, it is accelerating the electron. And in this case 1, this potential difference, let's say it is V, it is known as accelerating potential. Okay, simply this is what case 1. Now let's discuss the case 2. What could happen in this case 2? Case 2 मध्ये काय होऊ शकतं, let's discuss it. आता लेट सपोज तुम्ही काय केला, ह्या इमिटरला तुम्ही पॉझिटिव्ह बनवला. ओके, इमिटरला तुम्ही काय केला, पॉझिटिव्ह बनवला आणि कलेक्टरला निगेटिव्ह बनवला. पण स्टील द फोटॉन्स कुठे इन्साइड करतात, कुठे हे होत आहेत, कुठं आदळत आहेत, कुठं स्ट्राईक करतात इमिटरवर, इलेक्ट्रॉन्स इथूनच बाहेर पडणार आहे. पण आता कलेक्टर प्लेट जी आहे इट इज निगेटिव्ह ना. येते का बघा लक्षात, काय ती निगेटिव्ह आहे. कारण आपण काय केलंय, वी हॅव अल्टर्ड दी पोटेन्शियल डिफरन्सेस. म्हणजे एक आता काय, कॅथॉड किंवा तुम्ही असं म्हणू शकता कलेक्टर
collector plate is on lower potential side. Getting it? So what does this mean? की समजा हा emitter plate असेल, let's say this is emitter plate and let's say this is collector plate. Emitter plate, collector plate. This is now negative and this is what? Positive. We have altered the, so yeah, correct. So the photon incides on this emitter plate and one electron, let's say for simplicity, one electron is getting out. आणि ह्या दोघांच्यात जे आहे पोटेन्शियल डिफरन्स, दॅट इज व्हॉट व्ही. आता काय करतं कलेक्टर, हा जो कलेक्टर प्लेट आहे इट इज नेगेटिव्ह. सो दिस कलेक्टर प्लेट will oppose the motion of electron. What it will do? It will oppose the motion of electron. म्हणजे समजा तुम्ही जर काहीतरी एनर्जी इन तो फोटॉन काय केला, स्ट्राईक केलाय, त्यातलं थोडीशी एनर्जी तुम्ही वर्क फंक्शनला यूज केली आणि थोडी एनर्जी त्याच्या मोशनला यूज केली, मीन्स व्हॉट? कायनेटिक एनर्जी. तर त्या कायनेटिक एनर्जीला रिड्यूस करायचं काम कोण करते? आता कलेक्टर प्लेट. मगाशी काय करत होता? वाढवायचं काम करत होता. आता काय करतोय तो? रिड्यूस करायचं काम करतोय. अँड दॅट्स वाय इट इज this potential. Now the potential difference between the emitter and collector, this is called as retarding potential. Retarding potential. Getting this? It is called as retarding potential. So I think you are clear with the both the cases. What exactly is happening to the electrons? इथे लक्षात, हे इम्पॉर्टंट आहे समजा. Okay, so we will what we will do, we will go with the observations first. What or let's say we will go with some important terms. First we are going to see what Einstein has to say about, म्हणजे आइन्स्टाईनने काय सांगितलं याच्याबद्दल, आणि त्याच्यात इम्पॉर्टंट टर्म्स आपण बघितलेले आहेत. Work function, that is denoted as phi or phi naught. This is what? Minimum energy, isn't it? Photon is what? It is an energy packet with energy is equal to h nu, means its energy depends on the frequency. Intensity, now this is important. हे मी तुम्हाला सांगितलं होतं ऑलरेडी, पण हे लक्षात ठेवा. Intensity or number of photons emitted. इंटेन्सिटी हॅज नथिंग टू डू विथ देअर एनर्जी. त्यांच्या एनर्जीचा आणि इंटेन्सिटीचा काही संबंध नाही. इंटेन्सिटीचा संबंध कोणाशी आहे? नंबर ऑफ फोटॉन्स. भले कमी एनर्जीचे फोटॉन्स असतील, समजतंय? मीन्स लेट्स से देअर आर टू photons, I'm sorry, there are two photons with energy, let's say energy is equal to 1 electron volt. ठीक आहे, असे किती फोटॉन्स आहेत? 2 आहेत. आणि another case there are, let's say, 4 electrons and their energy 4 photons, I'm really sorry, 4 photons, and their energy is given as 0.2 electron volts. Okay, these are the energies of the photons. मग ह्याच्यामध्ये तुम्ही जर विचारलं फ्रिक्वेन्सी कुणाची जास्त आहे, लेट्स से दिस इज फर्स्ट कंडिशन, दिस इज सेकंड कंडिशन. फ्रिक्वेन्सी कुणाची जास्त आहे? तर ह्याची जास्त आहे, बिकॉज एनर्जी इज गिवन ॲज एच न्यू. आणि इथं ही एनर्जी कमी आहे, दिस एनर्जी इज हायर, फर्स्ट एनर्जी इज हायर, दॅट्स वाय फ्रिक्वेन्सी इज हायर. बट इफ यू आस्क मी अबाउट द इंटेन्सिटी, what about intensity? The intensity depends on what? Number of electrons. How many electrons? How number of photons? So how many photons here? 2 photons. So this intensity is lower, and here how many photons? 4 photons. So this intensity is higher. So you can say I2 is greater than I1. Simply, this is the fundamental difference between the frequency and the intensity. Getting it? ह्यात कन्फ्यूज व्हायचं नाही. सो आणि फ्रिक्वेन्सीला कसं लिहितो रे आपण? व्हॉट इज फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सीचा संबंध कुठे येतो? फॉर एनर्जी ओनली. एनर्जी इज इक्वल टू एच न्यू.
This is what frequency. कळतंय? This voltage V, we have seen that this voltage V हे कसं असू शकतं? It can be accelerating or it can be retarding. हे पण बघितलं आपण. ओके, these are 3 new terms. ह्या तुम्हाला पुढे कुठेतरी येतील, पण आता सांगून ठेवतो. काय होतं की समजा यांच्यात सफिशियंट पोटेन्शियल डिफरन्स नाहीये. अर्थ काय समजून घ्यायचा. ओके, दिस इज पोटेन्शियल डिफरन्स, दिस इज कलेक्टर and this is emitter plate. ओके, समजा एखादा फोटॉन आला इकडून असा हवेतून आणि त्यानं काय केला, इथून एक इलेक्ट्रॉन बाहेर काढला असा. ओके, किंवा असे समजा 10 फोटॉन्स आले, 10 फोटॉन्स आले आणि त्यांनी किती इलेक्ट्रॉन्स बाहेर काढले? 10 इलेक्ट्रॉन्स. हे कधी पॉसिबल आहे? when the frequency of the photons is or frequency of the radiation is greater than the threshold frequency, then only this is possible. तर ह्याने किती इलेक्ट्रॉन्स बाहेर काढले? 10 इलेक्ट्रॉन्स बाहेर काढले. प्रॉब्लेम हा आहे की कलेक्टर जो पॉझिटिव्ह असतो आणि इमिटर जो निगेटिव्ह असतो, कलेक्टर जो पॉझिटिव्ह असतो तो यांना खेचण्यासाठी इट इज नॉट हॅव्हिंग सफिशियंट पोटेन्शियल. म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स इथं आहेत हे त्यांना हा खेचू शकत नाही, बिकॉज इट हॅज नॉट दॅट मच पोटेन्शियल, पॉझिटिव्ह पोटेन्शियल. त्यामुळे इथं काय होतं, एक इलेक्ट्रॉन क्लाउड तयार होतो. If you increase this potential, when you increase this potential, what happens? One by one electrons, then they get attracted here toward this positive plate. कळतंय? येते लक्षात? हे एक फेनॉमेनॉन आहे जो आपल्याला लागणार आहे, इम्पॉर्टंट आहे. सो तुम्हाला जर समजा मी विचारलं व्हॉट इज फोटो करंट, तर फोटो करंटची डेफिनेशन काय लिहितो आपण? number of electrons appearing at the collector plate. तर आता तुम्ही बघितलं तर एक सुद्धा कलेक्टर इथं काय होत नाही, इलेक्ट्रॉन इथं रीच करत नाही. कुठला तर एखादाच इलेक्ट्रॉन काय झालं, इथं रीच केलं. म्हणजे करंट जो आहे तुमचा फोटो करंट, तो काय, इट इज लेस, because it is not having that sufficient amount of potential so that the electrons will get attracted towards it. Now what I do, I increase this potential so that one by one electrons are getting attracted toward this. So the electron cloud जो आहे त्याचा साइज जो आहे तो कमी कमी होत जाईल, and at some time the electron cloud will vanish after a sufficient voltage. The electron cloud will vanish. क्या होता है? After sufficient voltage. येते का बघा लक्षात? After sufficient voltage, what will happen? The electron cloud will vanish. Let's say this is your first point, and second point is what? When the electron cloud is vanished, all electrons or all photoelectrons म्हणजे जे इमिट झाले त्या सरफेसवरून, will reach to the collector plate. येते लक्षात? म्हणजे जसं तुम्ही पोटेन्शियल वाढवताय तसा करंट पण वाढत निघालाय. येते लक्षात? आणि इलेक्ट्रॉन क्लाउड जे आहे, इलेक्ट्रॉन क्लाउड त्याची साईज कमी होती, पण ऍट अ सर्टन पोटेन्शियल काय होणार, तुमचा म्हणजे जेवढे सगळे इलेक्ट्रॉन्स इथे जमले होते घोळका करून ते सगळे कलेक्टर प्लेटवर पोहोचणार. पण त्यानंतर तुम्ही ह्या करंटला वाढवू शकत नाही, कारण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे सगळे बाहेर होते इथं रॅन्डमली ते सगळे पोहोचले. समजते? हे आपण नंतर बघणार, फक्त आता समजून घ्या या छोट्या छोट्या गोष्टी. सो व्हॉट इज इलेक्ट्रॉन क्लाउड? ड्यू टू इनसफिशियंट voltage, the electrons are what you can say, they are there
outside the emitter plate, and they are forming a cloud that is called as electron cloud. येते लक्षात? This is important. Now there is one more important term, that is what? Maximum kinetic energy. Maximum kinetic energy. See, what is maximum kinetic energy? बघा, इम्पॉर्टंट आहे. समजा ही इमिटर प्लेट मी इथं थोडीशी अशी ड्रॉ करतो समजण्यासाठी, ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, ओके. रॅन्डमली कुठं कुठं फ्री इलेक्ट्रॉन्स असतात ना ह्याच्यात. तुम्ही काय केला, एका फोटॉनला ह्याच्यावर स्ट्राईक केला, लेट्स से असा आला फोटॉन. तर असे जो सरफेसला, म्हणजे असे समजा नंबर ऑफ फोटॉन्स आले, जो सरफेसला इलेक्ट्रॉन असेल त्याला काय करायचं आहे, एनर्जी ऑब्झर्व करायची आणि डायरेक्ट बाहेर पडायचं. इज इट? म्हणजे जी काही एनर्जी असेल ती त्याला त्याच्या वर्क फंक्शनमध्ये यूज करायची आणि राहिलेली एनर्जी तू काय करेल, कायनेटिक एनर्जीमध्ये यूज करेल. बरोबर. पण समजा हा अजून एक फोटॉन आहे, तो आत कुठेतरी गेलाय समजा, किंवा ह्या आतल्या इलेक्ट्रॉन काय केलं, ऍब्झॉर्ब केलं. तर ह्याने ऍब्झॉर्ब केलेली जी एनर्जी असेल ती त्याच्या वर्क फंक्शनमध्ये यूज होणार. प्लस आता याला बाहेर पडायचं इमिटर मधून. काय व्हायचं याला, ही वॉन्ट्स टू गो आउट ऑफ दिस इमिटर प्लेट. तर तो बाहेर निघताना ह्यांच्यात काय होणार, मध्ये जे ॲटम्स वगैरे असतील त्यांच्यासोबत कोलिजन वगैरे होण्याची शक्यता आहे ना अशी. आणि फायनली असं असं सगळीकडे फिरून 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 मग तो बाहेर पडला. आता बाहेर पडल्यानंतर त्याला काहीतरी कायनेटिक एनर्जी असणार. प्लस त्याची एनर्जी अजून कुठं खर्च झाली, इन द कोलिजन्स. जेवढी ह्या इलेक्ट्रॉनकडे, ह्या सरफेसवर जो इलेक्ट्रॉन होता त्याच्याकडे जेवढी कायनेटिक एनर्जी असेल तेवढी ह्या इलेक्ट्रॉनकडे असेल का रे एनर्जी? नसणार आहे. समजतंय? तेवढी कायनेटिक एनर्जी याच्याकडं नसणार आहे. त्यामुळं असं नाही म्हणू शकत आपण की सगळेच इलेक्ट्रॉन जे बाहेर पडतात त्यांचं सेम स्पीड असतं. कारण त्यातले थोडे इलेक्ट्रॉन जे आहेत ते विदाऊट स्ट्रगल बाहेर पडू शकतात, आणि थोडे इलेक्ट्रॉन जे आहेत, किंवा बऱ्यापैकी सगळेच इलेक्ट्रॉन्स जे सरफेसला नाही आहेत, आत कुठं तर आहेत, ते काय करावं लागतं, त्यांना कोलिजन करावं लागतं. ठीक आहे. कारण रॅन्डम आहे सगळं, असे इकडे तिकडे तिकडे पळत असतात, त्यानंतर ते बाहेर पडतात. त्यामुळं कायनेटिक एनर्जी is not same for all the electrons. This is important. Kinetic energy is not same for all the electrons. Some energy is lost in collisions for most of the electrons. For most of the electrons. आणि त्यामुळे याचा जो ग्राफ बनतो, आता हा एक्सपेरिमेंटल ग्राफ आहे, याचा जो ग्राफ बनतो, दिस इज कायनेटिक एनर्जी आणि दिस इज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, लेट्स से. ह्याचा जो ग्राफ बनतो तो असा बनतो की थोड्याच इलेक्ट्रॉन्सची कायनेटिक एनर्जी काय असते, जास्त असते. आणि दिस कायनेटिक एनर्जी कॉल्ड एज की कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम. आणि हा जो इथे इलेक्ट्रॉन असेल, किंवा हे जे इलेक्ट्रॉन्स असतील, किंवा लेट्स से इथे एकच इलेक्ट्रॉन असणार आहे टॉपला, त्याची एनर्जी म्हणजे त्याला काही कुठेही कोलिजन करावं लागलं नाही, तो डायरेक्ट बाहेर पडला. दिस इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज मोस्ट एनर्जेटिक इलेक्ट्रॉन. काय म्हणतो त्याला आपण? मोस्ट एनर्जेटिक इलेक्ट्रॉन. आणि मोस्ट एनर्जेटिक इलेक्ट्रॉनचा अर्थ काय? त्याला काही स्ट्रगल करावं लागलं नाही, आता त्याच्यात एवढी एनर्जी आहे की तो आपल्या पूर्ण मोशन मध्ये ती खर्च करू शकतो. आणि दिस इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज मोस्ट एनर्जेटिक इलेक्ट्रॉन. आणि त्याची जी कायनेटिक एनर्जी असते, इट इज कॉल्ड एज मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. आणि यू जस्ट रिमेंबर दिस, ओके. असे थोडेच इलेक्ट्रॉन असतात ज्यांची कायनेटिक एनर्जी इज मॅक्झिमम. बाकीच्यांचं काय होतं, बाहेर पडताना कोलिजनमुळं लॉस्ट होते कुठं ना कुठं तरी. येते लक्षात? So this is what maximum kinetic energy.
मी हे रेकॉर्ड का करतोय, कारण हे जर लाईव्ह लेक्चरमध्ये असतं तर मी आतापर्यंत बोर झाला असता, कारण एवढ्या सगळ्या कन्सेप्ट एकत्रच केल्यामुळं कायनेटिक एनर्जी पण आहे, फ्रिक्वेन्सी पण आहे, इंटेन्सिटी पण आहे, सगळंच आहे. त्यामुळे मी हे रेकॉर्ड केलं. ओके, सो लास्ट कन्सेप्ट, हे सगळ्या कन्सेप्ट पुन्हा एकदा आपण विजिट करणार आहे. वी आर गोइंग टू रिव्हिजिट दिस कन्सेप्ट. जस्ट अंडरस्टँड द लॉजिक बिहाइंड व्हॉट एव्हर आय एम टॉकिंग हिअर. ओके, लॉजिक समजणं खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. तर पुढची कन्सेप्ट काय आहे इथं, तुम्ही पॉज करून हा व्हिडिओ बघू शकता, म्हणून मी अपलोड करतोय. ठीक आहे, तर पुढची कन्सेप्ट काय, स्टॉपिंग व्होल्टेज और स्टॉपिंग पोटेन्शियल. तुम्हाला रिटार्डिंग पोटेन्शियल आठवतंय का रे? नसेल आठवत तर थोडंसं मागं जाऊन बघा. व्हॉट वॉज दी रिटार्डिंग पोटेन्शियल अबाउट? काय होतं स्टॉपिंग पोटेन्शियल? तर सांगतो बघा. ओके, आता समजा मी काय केलं, ह्या व्होल्टेजचं जे आहे त्याला मी मॅन्युप्युलेट केलं, लेट्स से, अँड आय हॅव मेड दिस पॉझिटिव्ह अँड दिस नेगेटिव्ह. म्हणजे हा कलेक्टर प्लेट काय होणार, निगेटिव्ह, अँड दिस विल बी पॉझिटिव्ह. हे कशामुळे केलं, कशाने यूज केलं? कम्युटेटर सर्किटने यूज केलं. ओके, त्यानंतर काय झालं, समजा एखादा फोटॉन येऊन इमिटर प्लेटवर काय झालं, स्ट्राईक झाला, तर त्यातली ती एनर्जी कुठला जर इलेक्ट्रॉन काय करेल, ऍब्झॉर्ब करेल आणि तो बाहेर येईल. आता हा जो इलेक्ट्रॉन आहे ह्याला मी म्हणतो मोस्ट एनर्जेटिक इलेक्ट्रॉन. लेट्स से मोस्ट एनर्जेटिक इलेक्ट्रॉन. म्हणजे काय रे, की ह्याच्यासाठी ही इक्वेशन व्हॅलिड आहे की E इज इक्वल टू फाय प्लस केई मॅक्स, की बाबा यानं कुठंही कोलिजन मध्ये आपली एनर्जी वेस्ट केलेली नाही, तो डायरेक्ट बाहेर आला. दिस हॅपन्स फॉर व्हेरी फ्यू इलेक्ट्रॉन्स. कारण कोलिजन हे होतच, कारण ऍटम्स मध्ये आयन्स वगैरे सगळे असतातच, त्यामुळे होतच, दिस हॅपन्स. पण तरी आपण काय म्हणू, कुठला तरी एक इलेक्ट्रॉन उचलला मी आणि त्याला काय म्हटलं, मोस्ट एनर्जेटिक इलेक्ट्रॉन, म्हणजे त्याची कुठेही कोलिजन मध्ये एनर्जी वेस्ट झालेली नाही. दॅट्स वाय इट हॅज द एनर्जी ऑफ, और इट हॅज मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. ओके, आणि इथं जे पोटेन्शियल आहे व्ही आहे समजा. आता हा कलेक्टर काय करणार, कलेक्टर प्लेट काय करणार, इट विल अपोज दिस इलेक्ट्रॉन, इजंट इट? कारण हा निगेटिव्ह आहे, इलेक्ट्रॉन पण निगेटिव्ह आहे. इलेक्ट्रिक फील्ड इकडं असतं, पण फोर्स इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे इकडं लागतो. F इज इक्वल टू QE. जर तुम्हाला आठवत असेल तर, मी तेवढ्या डीप घेत नाहीये, फक्त हे निगेटिव्ह निगेटिव्ह रिपेल इच अदर वगैरे ह्या टाईपमध्ये बघा तुम्ही. तर हा मोस्ट एनर्जेटिक इलेक्ट्रॉन इकडून बाहेर पडला, पण ह्या दोन प्लेट्समध्ये एवढं सफिशियंट व्होल्टेज आहे की ह्या इलेक्ट्रॉनची जी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आहे त्याला ह्याने किती बनवलं, 0 बनवलं, ह्या रिपल्शनना, ड्यू टू द रिपल्शन. ओके, रिपल्शन ऑफर्ड बाय म्हणा किंवा ऑफर्ड युजिंग रिटार्डिंग पोटेन्शियल. येतं लक्षात? मी सांगतोय तुम्हाला तुम्ही काय काय करू शकता एक्सपेरिमेंटला वापरून, ते सगळ्या पॉसिबिलिटीज तुम्हाला सांगतो. येतं लक्षात? आता अजून एक सांगितलं होतं, वन मोर बेसिक थिंग तुम्हाला आठवायची आहे फ्रॉम इलेक्ट्रोस्टॅटिक्स, की वर्क डन ऑन एन इलेक्ट्रॉन किंवा ऑन ए चार्ज पार्टिकल कसं लिहायचो रे आपण, वर्क इज इक्वल टू QV लिहायचो. आठवतंय का तुम्हाला? हे आठवत नसेल तर चेक करा. तर तुमची जी काही कायनेटिक एनर्जी आहे ती केई मॅक्स होती अगोदर. किती होती? केई मॅक्स. तिला तुम्ही किती बनवलं? 0 बनवलं. मग ह्याच्यासाठी काहीतरी वर्क डन केलं असेल ना, समथिंग वर्क डन हॅज टू बी डन, अँड दॅट वर्क डन इज व्हॉट, चार्ज इंटू दिस पोटेन्शियल डिफरन्स. हे जे तुम्ही दिलं इथं, आणि ह्या चार्ज किती आहे रे? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा चार्ज ना, त्याला मी E लिहितो, आणि दिस पोटेन्शियल इज V. आणि ह्या पोटेन्शियलनं काय केलं, त्या एनर्जीला, त्या कायनेटिक एनर्जीला किती बनवलं, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीला किती बनवलं? 0 बनवलं. म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली काय केलंय, यू हॅव स्टॉप्ड दी फोटो करंट. तुम्ही इलेक्ट्रॉनला कलेक्टर प्लेट पर्यंत यूज दिलं नाही,
तुम्ही मध्येच अडवला, त्याची कायनेटिक मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी काय बनवली, 0 बनवली. येते लक्षात. त्याच्यापेक्षा कमी जर पोटेन्शियल असेल तर इलेक्ट्रॉन तो रीच करणार. पण ॲट अ सर्टन पोटेन्शियल द इलेक्ट्रॉन इज अनेबल टू रीच द कलेक्टर प्लेट, मीन्स यू हॅव स्टॉप द फोटो करंट, मीन्स द फोटो करंट इज नाउ 0. आता हे आय म्हणजे तुम्हाला इंटेन्सिटी वाढू शकते, त्याला मी 0 म्हणतो. फोटो करंट इज 0. आणि फोटो करंटला 0 करण्यासाठी जे स्टॉप करण्यासाठी जे पोटेन्शियल वापरलं जातं दॅट इज कॉल्ड ॲज स्टॉपिंग पोटेन्शियल. स्टॉपिंग पोटेन्शियल. इट इज ऑल्सो कॉल्ड एज कट ऑफ पोटेन्शियल. काय म्हणतो याला आपण, कट ऑफ पोटेन्शियल. ओके. एक्सपेरिमेंट रिझल्ट्स मध्ये आपण हे पुन्हा एकदा बघणार आहे आणि तुम्हाला हे फक्त माहीत असू दे. ओके. सो स्टॉपिंग बघा, 3 प्रकारचे पोटेन्शियल आपण बघितले. वन वॉज ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल, वन वॉज ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल, पोटेन्शियल डिफरन्स. सेकंड वॉज रिटार्डिंग पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे इथं इलेक्ट्रॉनला अपोज होत होता पण स्टॉप होत नव्हता, तो रीच करायचा. आणि थर्ड वन वॉज स्टॉपिंग पोटेन्शियल. इथं काय होतोय, करंट किती बनतोय, करंट किती बनतोय, 0. विच करंट आय एम टॉकिंग अबाउट, फोटो करंट. फोटो करंट मीन्स द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट आर रिचिंग टू दी कलेक्टर प्लेट. इथे लक्षात, दीज आर बेसिक टर्म्स रिक्वायर्ड फॉर दिस कम्प्लीट फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट स्टडी. तर ह्याच्यामध्ये हे सगळं सांगितलं तुम्हाला. जस्ट रिमेंबर दिस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आईन्स्टाईनची थिअरी आहे. आईन्स्टाईनची तुम्हाला इक्वेशन, जी बेसिक इक्वेशन आहे ती तुम्हाला लक्षात असावी असं अशी इच्छा आहे माझी. विच इज दॅट इक्वेशन, दिस इक्वेशन इज E इज इक्वल टू फाय प्लस केई मॅक्स. आता मी इथं केई लिहित नाही, तर मी काय लिहितोय, केई मॅक्स लिहितोय. का लिहितोय मी, कारण मला आता नवीन कळालं की इलेक्ट्रॉन्समध्ये कोल्युजन होऊन अजून एनर्जी वेस्ट होऊ शकते. कळतंय. पण मी आय एम टॉकिंग अबाउट व्हॉट, मोस्ट एनर्जेटिक इलेक्ट्रॉन. येते लक्षात. अँड दिस होल्ड्स ट्रू फॉर दी मोस्ट एनर्जेटिक इलेक्ट्रॉन्स. बाकीच्यांबद्दल काय होतं, सम एनर्जी इज लॉस्ट इन कोलिजन्स, त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. ओके, ते आपण बघू नंतर. इथे एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, व्हॉट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज ओनली पॉसिबल फॉर, हे तुम्हाला माहिती आहे, हे सकाळी पण म्हणजे मी लेक्चरमध्ये सांगितलं होतं की व्हेन द फ्रिक्वेन्सी ऑफ द रेडिएशन इज ग्रेटर दॅन दी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, वी हॅव सीन दिस. और व्हेन द वेवलेंथ ऑफ द रेडिएशन इज लेस दॅन दी थ्रेशोल्ड वेवलेंथ, हे पण बघितले आपण. ओके. सो दॅट दिस एनर्जी विल बी ग्रेटर दॅन दी मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड, मीन्स वर्क फंक्शन. सिंपल. वन मोर आय हॅव सेड हियर की पोटेन्शियल ऑफ एनोड वॉज हायर दॅन दॅट ऑफ द कॅथोड. आता बघा, ह्याला परत एकदा रिवाइज करतो मी. हा इमिटर प्लेट आहे, दिस इज व्हॉट कलेक्टर प्लेट. तुम्ही ह्या दोघांची पोटेन्शियल काय करू शकता, मॅन्युप्युलेट करू शकता. इट्स इन युअर हँड ओनली. आता मी तर 3 प्रकारचे पोटेन्शियल सांगितले तुम्हाला. वन इज व्हॉट, ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल. सेकंड वन इज व्हॉट, रिटार्डिंग पोटेन्शियल. अँड थर्ड वन इज व्हॉट, स्टॉपिंग पोटेन्शियल. येते लक्षात. तर इथं जे यांनी वाक्य केलेलं आहे, द पोटेन्शियल ऑफ एनॉड, म्हणजे आता हा काय आहे, एनॉड आहे, दिस इज निगेटिव्ह. पोटेन्शियल ऑफ एनॉड वॉज हायर दॅन दॅट ऑफ द कॅथोड. म्हणजे ह्या एनॉडचा कॅथोडपेक्षा म्हणजे प्लस मायनस पाहिजे, सिम्पली असं यांनी सांगितलं. दिस इज ट्रू. तर ऍक्सेलरेटिंग असेल तरच इथून जो इलेक्ट्रॉन बाहेर पडणार आहे त्याला खेचून तो काय करेल, कलेक्टर प्लेटवर टाकेल ना. तरच तुम्ही म्हणाल की द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अपिअरिंग टू दी कॅथोड कलेक्टर प्लेट, कलेक्टर प्लेट इज कॉल्ड एज फोटो करंट. जर रिटार्डिंग पोटेन्शियल असेल समजा, कमीच असेल ऑलरेडी, तर इथला इलेक्ट्रॉन मध्ये कुठेतरी थांबणार नाही सोडा, पण एकदम कमी वगैरे असेल ते. आणि स्टॉपिंग असेल तर संबंधच येत नाही, कारण कायनेटिक एनर्जी तो इथं कुठेतरी येऊन 0 बनवून टाकतो, या कलेक्टर प्लेटपर्यंत पोहोचूच देणार नाही. That's why they have said that collector plate should have, for photocurrent, for better photocurrent, let's say,
इथे यांनी थोडंसं हे केलंय, एक्झॅजरेट केलं या स्टेटमेंटला. यांनी काय म्हणलं की कलेक्टर प्लेटचं पोटेन्शियल पॉझिटिव्ह पाहिजे आणि याचं निगेटिव्ह पाहिजे, तर ते इलेक्ट्रॉन्स काय होतील, रीच करतील. सिम्पल गोष्ट. ओके सर, या बेसिक ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत ह्या तुम्ही विसरू नका. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आय स्टॉप हिअर. आय थिंक यू हॅव गॉट दी, ह्याची बेसिक तुम्हाला आयडिया ग्रास्प झालेली आहे असं मला वाटतं की व्हॉट इज सेड हिअर. म्हणजे हे जे एवढे सगळे टर्म्स आहेत त्यांचं मिनिंग काय आहे तुम्हाला आय थिंक कळलेलं आहे. ओके, हॅव अ गुड डे. थँक्यू.